ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद् भगवद्गीताभ्यासः एकादशोऽध्यायः विश्वरूप दर्शन योग. भगवंतांनी दाखवलेले विश्वरूप व अर्जुनाला दिलेली दिव्य दृष्टी. श्लोक आहेत 5 ते 8. अर्जुनानं भगवंतांना विश्वरूप दाखवण्याची विनंती केली. तसेच ते पाहण्याची आपली योग्यता आहे का ते लक्षात घेण्याचीही त्यांनी विनंती केली. पण भगवंत कामधेनू माता, त्यामुळं अर्जुनाची इच्छा पूर्ण करण्यास एकदम सरसावले व त्याला विश्वरूप दाखवू लागले. गीतेच्या 11व्या अध्यायात विश्वरूपाचे वर्णन स्वतः श्रीकृष्ण, संजय व अर्जुन या तिघांनीही केलेलं आहे. सुरुवातीला भगवंतांनी विश्वरूपाचं वर्णन केलं आहे, ते पाहूया. श्लोक 5. श्री भगवान उवाच पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च. पदच्छेदः. पश्य मे पार्थ रूपाणि शतशः अथ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च. संधी आहे शतशोथ, शतशः अथ. विसर्गाचा उ होऊन पूर्वरूप संधी झालेला आहे आणि पुढं संधी नाहीये. नाना वर्णाकृतीनी इथं जो संधी झालेला आहे तो समासातलाच आहे, तो कंपल्सरी आहे. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. श्री भगवान, श्री भगवत पुल्लिंगी प्रथमा एक वचन देव. उवाच वच दुसरा गण परस्मै पद परोक्ष भूतकाळ तृतीय पुरुष एक वचन म्हणाले. पश्य दृश्य पश्य पहिला गण परस्मै पद आज्ञार्थ द्वितीय पुरुष एक वचन पहा. मे अस्मत् सर्वनाम षष्ठी एक वचन माझे. पार्थ पार्थ पुल्लिंगी संबोधन एक वचन अर्जुन. पृथायः अपत्यम पुमान पार्थः पृथेचा मुलगा तो पार्थ. तद्धित रूपे. रूपाणी रूप नपुसकलिंगी द्वितीया एक वचन रूप अनेक रूप. शतशः शत या संख्येला शह म्हणजे शस हा तद्धित प्रत्यय लागून अव्यय बनलेला आहे शेकडो. अथ अव्यये आता. सहस्रशः तसंच सहस्र या संख्यावाचक शब्दाला शस हा प्रत्यय लागून अव्यय बनलेला आहे हजारो. नानाविधानी नानाविध विशेषणे नपुसकलिंगी द्वितीय बहुवचन. नानाविधा हा येशम तानी. विध म्हणजे प्रकार, अनेक प्रकार ज्याचे आहेत अशी. बहुव्रीही समास. दिव्यानी दिव्य विशेषणे नपुसकलिंगी द्वितीय बहुवचन दिव्य. नाना वर्णाकृतीनी नाना वर्णाकृती नपुसकलिंगी द्वितीय बहुवचन सामासिक शब्द आहे. वर्णाः आकृतयः च वर्णाकृतयः इतरेतर द्वंद्व झाला. वर्ण आणि आकृती म्हणजे आकार. आणि नाना वर्णाकृतयः येशांतानी ज्यांचे वर्ण आणि आकार भिन्न भिन्न आहेत अशी. अनेक वर्ण आणि अनेक आकार असलेली. च अव्यये आणि या अर्थी. आता याच्यामध्ये क्रियापद कोणती आली आहे? पश्य. पश्य आज्ञार्थ द्वितीय पुरुष एक वचन. अर्थातच त्याचा कर्ता आहे त्वम, तो आलेला नाहीये पण हाक मारलेली आहे. पार्थ त्वम पश्य. पार्था तू पहा. काय? मे नाना विधानी रूपाणी पश्य. माझी नाना प्रकारची रूप पहा. कशी येते? दिव्यानी नाना वर्णाकृतीनी. ही त्या नाना विधानी रूपाणीची विशेषण आहेत. दिव्य अशी आहेत आणि अनेक रंग आणि आकाराने युक्त अशी आहेत. किती आहेत? शतशः सहस्रशः शेकडो आहेत, हजारो आहेत अशी ही माझी नाना रूप पहा. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. पार्थ मे नाना विधानी दिव्यानी नाना वर्णाकृतीनी शतशः अथ सहस्रशः च रूपाणी पश्य. श्रीकृष्ण म्हणाले, पार्था नाना प्रकारची नाना वर्णांची म्हणजे रंगांची नाना आकृतीने युक्त अशी माझी शेकडो हजारो दिव्य रूप पहा. अर्जुनाला भगवंतांच्या अविनाशी व व्यापक व अक्षर अशा ईश तत्वाची ओढ निर्माण झाली होती. सर्व विश्वाला तेच तत्व पायाभूत आहे हे त्याला कळलं होतं. त्याचे विभूती दर्शन घेता येते हेही त्याच्या लक्षात आलं होतं. परंतु ईश्वराचं ऐश्वर्ययुक्त प्रत्यक्ष दर्शन घेण्याची त्याला इच्छा किंवा जिज्ञासा झाली. म्हणून त्यांनी ती इच्छा भगवंतांच्याकडे प्रकट केली. त्याला हेही माहित होतं की आपण एक सर्वसामान्य मानव आहोत. हे सर्व पाहण्याची आपली इच्छा असली तरी योग्यता नक्कीच नाही. म्हणून तशी योग्यता असेल
तरच आपल्याला भगवंतांनी विश्वरूप दाखवावं असं म्हणून त्यांनी ही गोष्ट भगवंतांच्या वरच सोपवली. भगवंत तर कामधेनू माता अर्जुनानं इच्छा करण्याचाच अवकाश की लगेच ते विश्वरूपानं प्रकट झाले. त्यांनी प्रकट केलेली रूप नाना प्रकारची, नाना रंगांची व नाना आकृती नियुक्त अशी होती असं स्वतः भगवंतांनी वर्णन केलेलं आहे. या विश्वरूपाचं वर्णन स्वतः भगवंतांनी केलेलं आहे, संजयानं केलेलं आहे आणि अर्जुनानंही केलेलं आहे. श्लोक 6. पश्यादित्यान वसून रुद्रान अश्विनौ मरुतस्तथा बहुन्यदृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत. पदच्छेद. पश्य आदित्यान वसून रुद्रान अश्विनौ मरुतः तथा बहूनि अदृष्टपूर्वाणि पश्य आश्चर्याणि भारत. इथं संधी कुठले आले? पश्य आदित्यान वसून रुद्रान. पश्य आदित्यान इथं सवर्णांचा दीर्घ संधी झालाय आणि पुढं मागच्या व्यंजनाला पुढचं व्यंजन जोडून दिलेलं आहे. मरुतस्तथा, मरुतः तथा विसर्गाचा स झालेला आहे. बहुन्य दृष्टपूर्वाणी, बहुनी अदृष्टपूर्वाणी हा यण संधी झालाय आणि पश्य आश्चर्याने सवर्णांचा दीर्घ संधी झालेला आहे. आता शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. पश्य, दृश्यपश्य, पहिला गण परस्मै पद, आज्ञार्थ द्वितीय पुरुष एकवचन पहा. आदित्यान, आदित्य पुल्लिंगी द्वितीय बहुवचन अनेक सूर्य, सूर्याना. वसून, वसु पुल्लिंगी द्वितीय बहुवचन वसुना. रुद्रान, रुद्र पुल्लिंगी द्वितीय बहुवचन रुद्राना. अश्विनौ, अश्विन इनंत पुल्लिंगी द्वितीय द्विवचन दोन अश्विनी देवाना. मरुतः, मरुत तकारांत पुल्लिंगी द्वितीय बहुवचन मरुद्गणाना. तथा अव्यये तसेच या अर्थी. बहुनी, बहु हे विशेषणे इथं नपुसकलिंगी द्वितीय बहुवचन पुष्कळ. अदृष्टपूर्वाणी, अदृष्टपूर्व नपुसकलिंगी द्वितीय बहुवचन पूर्वी न पाहिलेली. हा सामासिक शब्द आहे. पूर्वम दृष्टम, दृष्टपूर्वम कर्मधार आहे. न दृष्टपूर्वम, अदृष्टपूर्वम नय तत्पुरुष. आश्चर्याणी, आश्चर्य नपुसकलिंगी द्वितीय बहुवचन नवल. भारत, भारत पुल्लिंगी संबोधन एकवचन अर्जुनाला उद्देशून वापरलेलं संबोधन आहे हे अर्जुन. भरतस्य गोत्रापत्यम पुमान, भरताच्या कुळात जन्माला आलेला, भरताचा मुलगा नाही, भरताच्या कुळात जन्माला आलेला म्हणून गोत्रापत्यम म्हटलेलं आहे इथं. आता इथं क्रियापद कुठलं आलंय? पश्य हे क्रियापद दोनदा आलेले. पश्य पहा, हे भारत पश्य, हे भारता हे अर्जुना पहा. काय पहा? आदित्यान वसून रुद्रान अश्विनौ मरुतः. अश्विनौ हे द्वितीय द्विवचन आहे, बाकी सगळी द्वितीय बहुवचन आहेत कारण आदित्य 12 आदित्य मानलेले आहेत, वसु अष्टवसु आहेत, रुद्र एकादश रुद्र आहेत, अश्विनी 2 आहेत, जुळे आहेत ते अश्विनी. मरुत हे मरुद्गण आहेत ते 49 आहेत म्हणून यांच्याकरता अश्विनौ सोडून बाकीच्यांच्याकरता बहुवचन वापरले. भगवान आणखी काय पाहायला सांगतायत? अदृष्टपूर्वाणी आश्चर्याने पश्य, आश्चर्याने पश्य, आश्चर्य पहा. बहुनी आश्चर्याने पश्य, पुष्कळ आश्चर्य पहा. आणि कशी? अदृष्टपूर्वाणी, पूर्वी कधीही न पाहिलेली अशी त्या व्यतिरिक्तही आणखीन आश्चर्य पहा. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. भारत आदित्यान वसून रुद्रान अश्विनौ मरुतः पश्य तथा बहुनी अदृष्टपूर्वाणी आश्चर्याणी पश्य. हे भरतकुलोत्पन्न अर्जुना, आदित्य वसु रुद्र अश्विन आणि वायू पहा, पूर्वी कधी न पाहिलेली अनेक आश्चर्यही अवलोकन कर. श्लोक 7. इह एकस्थं जगत्कृत्स्नं पश्याद्य सचराचरं मम देहे गुडाकेश यच्चान्यद्द्रष्टुमिच्छसि. पदच्छेदः. इह एकस्थं जगत् कृत्स्नं पश्य अद्य सचराचरं मम देहे गुडाकेश यत् च अन्यत् द्रष्टुम इच्छसी. इथं संधी कुठले झाले?
इहैकस्थम, इह एकस्थम वृद्धी संधी आहे. जगत्कृष्णम मागच्या व्यंजनाला पुढचं व्यंजन जोडून लिहिलेलं आहे. पश्चाद्य इथं सवर्णांचा दीर्घ संधी आहे. पश्य आद्य. यत च मागच्या त या व्यंजनाच्या ठिकाणी च वर्गातलं पहिलं व्यंजन आलेलं आहे. चान्यत सवर्णांचा दीर्घ संधी झालेला आहे. च अधिक अन्यत. द्रष्टुम इच्छसी म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे. आता शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. इह अव्यये येथे. एकस्थम एकस्थ विशेषणी नपुसकलिंगी द्वितीया एकवचन एके ठिकाणी. एकस्मिन तिष्ठती इति एकस्थ उपपद तत्पुरुष. जगत जगत नपुसकलिंगी द्वितीया एकवचन जग. कृष्णम कृष्ण विशेषणे नपुसकलिंगी द्वितीया एकवचन संपूर्ण. पश्य दृश्यपश्य पहिला गण परस्मैपद आज्ञार्थ द्वितीय पुरुष एकवचन पहा बघ. अद्य अव्यये आज या अर्थी. सचराचरम सचराचर विशेषणे नपुसकलिंगी द्वितीया एकवचन स्थावर जंगमासह. सामासिक शब्द आहे. चरहाच अचरहाच चराचरौ इतरेतर द्वंद्व. चराचरैहि सह सह बहुर्विही. इथं सचराचरम हे जगत या शब्दाचं विशेषण आलेले. हे क्रियापदाचं विशेषण नाहीये, त्यामुळे हा क्रियाविशेषण सहबहुव्रीही समास नाहीये, तर नुसता सहबहुव्रीही समास आहे. मम अस्मत् सर्वनाम षष्ठी एक वचन माझे. देहे देह पुल्लिंगी सप्तमी एक वचन देहात. गुडाकेश गुडाकेश पुल्लिंगी संबोधन एक वचन. अर्जुनाला उद्देशून हे संबोधन खूपदा आलेलं आहे. गुडाकायाः ईशः गुडाकेशः षष्ठी तत्पुरुष समास आहे. निद्रेचा स्वामी. गुडाका म्हणजे निद्रा. यत यत सर्वनाम नपुसकलिंगी द्वितीया एक वचन जे. च अव्यये आणि या अर्थी. अन्यत अन्य सर्वनाम नपुसकलिंगी द्वितीया एक वचन दुसरे. द्रष्टुम दृश्यपश्य पहिला गण परस्मैपद हेत्वर्थक धातुसाधित तुमंतव्य पाहण्यास किंवा पाहण्यासाठी. इच्छसी इश इच्छ सहावा गण परस्मैपद वर्तमान काळ द्वितीय पुरुष एक वचन. आता याच्यामध्ये क्रियापद कोणतं आलंय? पश्य आणि इच्छसी असे दोन क्रियापद आहेत. पश्य त्वम पश्य इच्छसी त्वम इच्छसी. हे गुडाकेश संबोधन आहे, हाक मारली आहे. हे अर्जुना. कृष्णम जगत पश्य अद्य कृष्णम जगत पश्य. आता तू संपूर्ण जग पहा. सचराचरम कृष्णम जगत. चराचरासह संपूर्ण जगत पहा. कुठं पहा? मम देहे माझ्या देहामध्ये. आणि त्या जगाचं आणि एक विशेषण होतं एकस्थम एकेच ठिकाणी असलेलं. माझ्या देहामध्ये एकच ठिकाणी असलेलं चराचरासह संपूर्ण जग तू पहा. यच्च अन्यत द्रष्टुम इच्छसी तत्पश्य. हे एक तिथं अध्यारोध धरायला लागेल. तत्पश्य अन्यत द्रष्टुम इच्छसी. दुसरं काही पाहण्याची इच्छा असेल तर तेही इथे या माझ्या देहात पहा. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. हे गुडाकेश इह मम देहे सचराचरम कृष्णम जगत एकस्थम अद्य पश्य. यच्च अन्यत द्रष्टुम इच्छसी तत्पश्य. हे अर्जुना. चराचरयुक्त सर्व जग आणि जर आणखी काही दुसरे पाहण्याची तुझी इच्छा असेल तर येथे माझ्या शरीरामध्ये एकेच ठिकाणी स्थित आहे ते पहा. भगवंत 6व्या आणि 7व्या श्लोकात अर्जुनाला आपल्या विश्वरूपात अनेक आश्चर्य पाहावयास सांगत आहेत. पूर्वी कधी न पाहिलेली गोष्ट अचानक दृष्टीसमोर आल्यावर आपल्याला आश्चर्य वाटतं. मुळात विश्वरूप हीच एक आश्चर्याची गोष्ट आहे. व्यासांनी त्याचे भव्य दिव्य रूप प्रस्तुत केले. त्या विश्वरूपामध्ये प्रथम भगवंतांनी अर्जुनाला आपली हजारो नानाविध रंगांनी व आकृतींनी युक्त अशी रूप पाहावयास सांगितली. आता त्या विश्वरूपामध्ये देवगण सुद्धा पाहायला सांगत आहेत. या देवगणामध्ये 12 आदित्य 8 वसु 11 रुद्र 2 अश्विनी देव आणि 49 मरुद्गण आहेत. चराचरयुक्त सर्व जगच त्यांनी विश्वरूपामध्ये अर्जुनाला दाखवलं. आणि त्याही व्यतिरिक्त आणखी काही पाहायचं असेल तर ते विश्वरूपातच पाहण्यास सांगितलं. श्लोक 8. न तुमाम शक्यसे द्रष्टुम अनेनैव स्वचक्षुषा दिव्यम ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम्.
पदच्छेदः न तु मां शक्यसे द्रष्टुम् अनेन एव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगम ऐश्वरम. इथं संधी कुठले आहेत? द्रष्टुम अनेन, मग या व्यंजनात पुढचा स्वर मिसळला. अनेन एव, अनेनैव वृद्धी संधी झाला. योगम ऐश्वरम, योगम ऐश्वरम, मागच्या म व्यंजनात पुढचा स्वर मिसळला. आता शब्दार्थाने व्याकरण बघूया. न अव्यये नाही या अर्थी, तू अव्यये तर या अर्थी, माम अस्मत् सर्वनाम द्वितीय एक वचन मला, शक्यसे शक पाचवा गण परस्मै पद कर्मणी वर्तमान काळ द्वितीय पुरुष एक वचन, द्रष्टुम दृश्यपश्य पहिला गण परस्मै पद हेत्वर्थक धातू साधित तुमंतव्ये पाहण्यास, अनेन इदम सर्वनाम नपुसकलिंगी तृतीया एक वचन, ह्या एव अव्यये च या अर्थी, स्वचक्षुषा स्वचक्षुष नपुसकलिंगी तृतीया एक वचन स्वतःच्या डोळ्यांनी. समासिक शब्द आहे. स्वस्य चक्षुः स्वचक्षुः षष्ठी तत्पुरुष समास झाला. दिव्यम दिव्य विशेषण नपुसकलिंगी द्वितीया एक वचन, ददामी दा तिसरा गण उभयपद परस्मैपदी वर्तमान काळ प्रथम पुरुष एक वचन देतो. ते युष्मत सर्वनाम चतुर्थी एक वचन तुला. चक्षुः चक्षुष नपुसकलिंगी द्वितीया एक वचन दृष्टी. नुसतं डोळा असा इथं अर्थ नाहीये, दृष्टी देतो. पश्य दृश्यपश्य पहिला गण परस्मै पद आज्ञार्थ द्वितीय पुरुष एक वचन पहा. मे अस्मत् सर्वनाम षष्ठी एक वचन माझे. योगम योग पुल्लिंगी द्वितीया एक वचन. ऐश्वरम ऐश्वर विशेषणे पुल्लिंगी द्वितीया एक वचन. आता याच्यामध्ये क्रियापद कोणती आली आहेत? शक्यसे, ददामी आणि पश्य अशी तीन क्रियापद आहेत. अनेन एव स्वचक्षुषा माम द्रष्टुम न शक्यसे. अनेन स्वचक्षुषा आपल्या या दृष्टीनं, स्थूल दृष्टीनं अर्थातच, माम द्रष्टुम मला पाहण्यास तू समर्थ होणार नाहीस. इथं शक्यसे हे रूप कर्मणी दिसून येते, परंतु ते कर्तरी अर्थानच वापरलेलं आहे, म्हणजे शक्नोशी अशा अर्थानच वापरलेलं आहे. आणि रामायण महाभारत पुराण याच्यामध्ये असे प्रयोग क्वचित दिसून येतात. ते अहम दिव्यम चक्षुः ददामी, म्हणून मी तुला दिव्य दृष्टी देतो. मे योगम ऐश्वरम पश्य, माझं योग सामर्थ्य आणि प्रभाव पहा, किंवा माझं ईश्वरी सामर्थ्य पहा. अर्जुनानं भगवंतांना विश्वरूप दाखवण्याची विनंती केली होती. त्यावेळी सुरुवातीलाच त्यानं सांगितलं होतं की मला हे पाहणं शक्य असेल किंवा मी हे पाहण्यास समर्थ असेन तर मला तुम्ही ते विश्वरूप दाखवा. अर्जुनानं इच्छा करण्याचे अवकाश लगेच भगवंत विश्वरूपात अवतीर्ण झाले. आपण अर्जुनाला विश्वरूप दाखवण्यात घाई केली हे नंतर त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी नंतर त्याला दिव्य दृष्टी दिली. आधी दिव्य दृष्टी देऊन विश्वरूप त्याला दाखवायला हवं होतं, कारण विश्वरूप हे काही चर्मचक्षुनी पाहता येण्यासारखं नाही. पण हा विचार न करताच भगवंत अर्जुनासमोर विश्वरूपात प्रकट झाले. भगवंत भक्तवत्सल आहेत हे व्यासांनी सुद्धा अशा प्रकारे दाखवलेलं आहे, आणि ही त्यांची भक्तवत्सलता ज्ञानेश्वरांनी तर ठायी ठायी दाखवलेली आहे. आता या पुढील श्लोक आपण पुढच्या पाठामध्ये पाहूया. हरिओम तत्सत.